शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे मागील काही दिवसांपासून वारंवार वादामुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय। काहीच दिवसांपूर्वी मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये संजय गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्याला सर्वांसमोर बेदम मारहाण केली होती। निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप करत आमदार गायकवाड यांनी मारहाण केल्याचं स्वतः सांगितलंय। सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आम्ही या मारहाणीचं समर्थन करत नाही असं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली होती। मात्र आपल्याला दिलेलं जेवण हे खरोखरच निकृष्ट दर्जाचं होतं, त्यामुळे आपली प्रतिक्रिया, आपली भूमिका ही योग्यच आहे यावरती आमदार संजय गायकवाड मात्र ठाम राहिले होते। यावरून एकूणच विधानसभा व विधान परिषद दोन्ही ठिकाणी चांगलाच वाद पेटला होता आणि याच वादाचा एक भाग म्हणून काल विधान भवन परिसरामध्ये विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना एक वेगळाच आणि विचित्रसा पेहराव करून आंदोलन केलं होतं। आपल्याला जसं माहिती आहे, जो व्हिडिओ संजय गायकवाड यांनी मारहाण करतानाचा व्हायरल झाला होता, त्यामध्ये संजय गायकवाड यांनी बनियन आणि टॉवेल परिधान केला होता आणि याचंच अनुसरण करत विरोधकांनी सुद्धा आंदोलनाच्या दरम्यान टॉवेल आणि बनियनवरती येऊन विधान भवनाच्या पायऱ्यांवरती हे आंदोलन केलं होतं। गायकवाड यांच्या विरुद्ध आंदोलन करत असताना चड्डी बनियन गँगचा धिक्कार असो अशा घोषणा सुद्धा विरोधकांकडून देण्यात आल्या। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, काँग्रेसचे सतेज पाटील इत्यादी आमदार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। याच आंदोलनावरून आज स्वतः आमदार संजय गायकवाड यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी यावरती प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा गायकवाड यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळतंय। संजय गायकवाड यांनी उत्तर देत असताना आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अनिल परब यांच्याबाबत काही संतप्त विधानं केलेली आहेत। संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया। बघा, मला आठवते 2004ला उद्धव ठाकरे ज्यावेळेस बुलढाण्यामध्ये आले होते लोणारला, त्यावेळेला जो चड्डी बनियनचा माझा आरोप करणारा आदित्य, त्या आदित्यला चड्डी बनियनवर मी खांद्यावर लोणारमध्ये खाली घेऊन गेलो होतो, कारण उद्धवना त्याला घेऊन चढता येत नव्हतं। दुसरा आमचा तो अनिल परब बनियन चड्डीवर मला तो नाव ठेवतो, पण ज्या दिवशी अनिल परब मंत्री होते मी त्यांच्या घरी गेलो होतो, ते नाश्ता करत होते, ते सुद्धा मी जशा अवस्थेमध्ये तशाच अवस्थेमध्ये होते, किंबहुना त्यांच्या अंगात बनियन पण नव्हतं आणि आम्ही तरी बनियनमध्ये माणसाचा हात रानडुकर दिसत होता, याला आम्हाला बोलायचा काय अधिकार आहे? दरम्यान संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा लावून धरला होता। अशा आमदारांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेला तडा जातोय, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा अनिल परब यांनी केली होती। दरम्यान अनिल परब यांच्या या मागणीला उत्तर देत असताना सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपण मारहाणीचं समर्थन करत नाही याबाबतची तक्रार आमदार संजय गायकवाड यांनी करायला हवी होती असं म्हटलं होतं। मात्र तरी सुद्धा हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांनी या प्रकरणी कार्यवाही करावी असं फडणवीसांनी सांगितलं होतं। एकीकडे संजय गायकवाड यांनी केलेल्या या कृत्यानंतर त्यांच्यावरती अदखलपत्र गुन्हा दाखल झाला होता, तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी संजय गायकवाड यांना फक्त समज देऊन हे प्रकरण मिटवलेल्याचं कळून येते। दरम्यान मारहाण, आंदोलन हे सगळे मुद्दे चर्चेत असतानाच आता पुन्हा एकदा संजय गायकवाडांनी आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे तसंच अनिल परब यांच्याबाबत बोलत असताना वापरलेल्या शब्दांमुळे पुन्हा एकदा वेगळा वाद सुरू होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।